सिनाडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस CNI कोल्हापूर प्रोजेक्ट वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिनाडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस नवी दिल्ली तसेच कोल्हापूर प्रोजेक्टच्या वतीने सांगली मिशन कंपाऊंड येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्षा बाल कल्याण समिती निवेदिता ढाकणे, जिल्हा महिला बाल विकास समन्वय रेश्मा सोनावले, सेंटर ॲडमिन जिल्हा महिला बाल विकास विभाग प्रणाली रसाळ यांच्या हस्ते करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व माहिती कोल्हापूर प्रोजेक्टचे यवसे पावळे यांनी दिली। तसेच कोल्हापूर प्रोजेक्ट कार्यक्षेत्रातील जैनापूर, उमळवाड, जांभळी, मजले, निमशिरगाव, हरोली, निगवे, तळसंदे, पारगाव, कडोली, ठाणापुडे, आयतवडे, भिलवडी, नांद्रे, हेरले, माळवाडी, रांगोळी, वडंगे इत्यादी गावातील महिला शेतकरी यांचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। शेतकरी विकास परिषदेचे प्रगतशील शेतकरी यांना देखील सन्मानित करण्यात आले। यावेळी विविध महिला मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले असून जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले आहे। यावेळी मिशन कंपाऊंड येथे सेंद्रिय शेती आधारितवर पिकवलेल्या भाजीपाला, फळे, कडधान्ये, शीतपेये यांचे स्टॉल उभा करून विषमुक्त भाजीपाला शरीराला किती उपयुक्त आहे याचे महत्त्व सांगण्यात आले। यावेळी उपस्थित अमोल भंडारे, रवींद्र तिवडे, विजया ऐतवडेकर, विद्या आवळे, मिलन कामत, शुभांगी तिवडे, गीता सुतार, सोमू जावर, संग्राम चावरेकर, राजू तिवडे, अजय सदामते, शशिकांत घाटगे, ज्योती सदामते, नम्रता घाटगे, मंदा तिवडे, जयश्री साठे, माया मोरे, शांताबाई कांबळे, रंजना तिवडे, सुमन कांबळे, मिलिंद कांबळे, प्रकाश गोटे, किरण कांबळे, संगीता कोरे तसेच दलित समाज विकास परिषद व शेतकरी विकास परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी आभार मानून या कार्यक्रमासाठी मोलाचे परिश्रम घेतल्याबद्दल संस्थेचे यवसे आवळे व विद्या आवळे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। CNI वतीनं आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त या ठिकाणी कृषी प्रदर्शन व शेतकरी महिला व शेतमजूर महिला मेळावा या ठिकाणी घेण्यात आला। या कार्यक्रमासाठी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 100 ते 125 महिला उपस्थित होत्या। या कार्यक्रमामध्ये जे सेंद्रिय शेतीमधील उत्पादन आहे त्याचं या ठिकाणी प्रदर्शन घेण्यात आलं। तसंच बऱ्याचशा वस्तूंची या ठिकाणी विक्री करण्यात आली। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी जिल्हा महिला बाल कल्याण विभाग तसंच बाल कल्याण समिती याचे अधिकारी आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमामध्ये महिलांना आंतरराष्ट्रीय दिनाचं महत्त्व तसेच त्यांचे हक्क अधिकार याबाबत जाणीव करून देण्यात आली। जसं शेतकरी जो अन्नदाता आहे आणि त्या शेतकऱ्याच्या बरोबरीनं काम करणारी त्याची पत्नी जी महिला शेतकरी आहे तर तिलासुद्धा एक समानतेचा दर्जा मिळायला पाहिजे, कारण ती जगाला अन्न पुरवणारी अन्नदात्री आहे। अशा थीमनं हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आणि उत्स्फूर्तपणे या ठिकाणी शेतकऱ्यांनी या कार्यक्रमासाठी प्रतिसाद दिलेला आहे। मोठ्या प्रमाणात सेंद्रिय जे शेतीचं उत्पादन आहे त्याची विक्री या ठिकाणी झालेली आहे आणि सर्व गावातील महिलांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिली। यामध्ये प्रामुख्याने शेतकरी विकास परिषद तसेच दलित विकास परिषदेचे कार्यकर्त्यांनी पण यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी करून हा कार्यक्रम यशस्वी केला। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।